नमस्कार, जर्नी टू स्वाद या कुकिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आले आहात तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। गरमीचा सीझन आला म्हणजे आईस्क्रीम आलीच। चला मग आज आपण सोप्या पद्धतीने बनवूया टेस्टी आईस्क्रीम। हे आजचं आपल्या रेसिपीला लागणारं साहित्य। चला मग सुरू करूया। आधी आपण ऑफ केलेला गॅस किंवा इंडक्शन वरती एक पॅन घ्यायचा आहे। त्या पॅन मध्ये 2 ग्लास फुल फॅट दूध घेऊन आता यामध्ये अंदाजे 3 चम्मच साखर घेऊया। आता आपण एका बाउल मध्ये थोडंसं दूध आणि कस्टर्ड पावडर मिक्स करून घेऊया। हे मिश्रण तयार झाल्यानंतर दूध मध्ये मिक्स करून घ्या। आता आपल्याला गॅस किंवा इंडक्शन ऑन करायचं आहे। आता यामध्ये आपण दूध पावडर आणि पाणीचं मिश्रण मिक्स केलंय। हे बघा, हे मिश्रण असंच घट्ट होत जाईल। आता गॅस ऑफ करून हे मिश्रण थंड होऊ द्या। आता आपण या मिश्रणला मिक्सर मध्ये ट्रान्सफर करून घेऊया आणि स्मूथ आणि क्रीमी टेक्स्चर मध्ये मिक्स करून घेऊया। अशी स्मूथ टेक्स्चरचं मिश्रण तयार होईल। आता आपण 2 बाउल्स घेऊया, त्यामध्ये इक्वली डिस्ट्रीब्यूट करूया। एकामध्ये स्ट्रॉबेरी एसेन्स आणि दुसऱ्यामध्ये व्हॅनिला एसेन्स घालूया। एका बाउलमध्ये रेड फूड कलर मिक्स करा। आता हे दोन्ही मिश्रण चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या। आता एका कंटेनरमध्ये दोन्ही बाउलचं मिश्रण एकत्रित ओतून घ्या। आता हा कंटेनर फ्रीजरमध्ये रात्रभर किंवा 8 तासापर्यंत ठेवून द्या। आता तुमची आईस्क्रीम पूर्णपणे सेट झालेली असेल। मग आहे की नाही सोपी आणि मस्त। आता तुम्ही पण नक्की बनवा। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राइब करा माझ्या चॅनलला। पुन्हा भेटूया असेच नवनवीन रेसिपींसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये।